चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं परिसरातील नागरिकांचा संताप आज अखेर रस्त्यावर उतरला। या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तुळसीनगर, वृंदावन नगर परिसरातील हजारो नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग अपघातांचा सापळा बनला असून अनेक किरकोळ अपघातही घडत आहेत। आज या मार्गावरून जात असताना प्रभागाचे नगरसेवक राहुल विरुटकर यांची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यात घसरून ते खाली पडले। या घटनेनंतर संतप्त झालेल्या विरुटकर यांनी आपली दुचाकी रस्त्यातच उभी करून रस्ता रोको आंदोलन सुरू केलं। त्यांच्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रस्त्यावर उतरून प्रशासन आणि महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले। नागरिकांशी चर्चा करून मुख्य मार्गावरील खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। मी आज डेली रुटीन आपला आहे राष्ट्रवादी वृंदावन नगरचं नगरसेवक असल्या कारणाने इथं मागच्या 5-6-7 महिन्यापासून गड्डे खूप मोठ्या प्रमाणात जो सिटी पेसकडे जाणारा राष्ट्रवादी वृंदावन नगरचा जो पुलिया आहे, रेल्वे क्रॉसिंगचा पुलिया आहे, त्याच्यावर गड्डे खूप मोठ्या प्रमाणात पडले आहे। आम्ही वारंवार सांगून सिटी पेसला थकून गेलो। शेवटी आज मी येता मी स्वतः घसरलो आणि इथं माझी गाडी स्लिप झाली। तर आता ती गाडी तशीच राहणार जिथपर्यंत सिटी पेसचे अधिकारी लोक येणार नाही ती गाडी उचलासाठी। मला एक सिटी पेसला सांगायचं, या सिटी पेसमुळे आमच्या चंद्रपूरकरांना फायदा काय? एवढं मोठं पोल्युशन हे देते। 7-8 महिने झाले हा साधा रोड एक 20-25 लाखाचा बनवून देऊ शकत नाही, तर यांचा फायदा काय? शेवटी तुम्ही दाखवू शकता इथं किती मोठ्या गाड्या चालते, ॲश पॉईंटच्या गाड्या इथून चालते। इथं ज्येष्ठ नागरिक किती मोठ्या प्रमाणात आहे। सिटी पेसच्या काळात डस्ट येते। यांना आम्ही पाण्याच्या टाकीसाठी जागा मागितली तर यांचे नाकी न आले, आमच्याकडे हा अधिकार नाही आहे म्हणते। आणि आज शेवटी आमचे जे नागरिक आहेत इथे राष्ट्रवादी वृंदावन नगरचे ते मरणासाठी सोडले आहे। कोणी लक्ष देऊन नाही राहिलं सिटी पेसवाले। आणि शेवटी आज आम्ही आंदोलन आज हे आमचं आंदोलनाचं स्वरूप झालं। याचं माझी गाडी स्लिप झाली, मी थांबलो तर हे आंदोलनाचं स्वरूप झालं। सर्वांच्या मनातली गोष्ट आहे का हा रोड लवकरात लवकर व्हावं। मागच्या 5-6 महिन्यापासून आमचे नगरसेवक आहे त्यांनी निवेदन दिलं होतं, तेव्हापासून 12 लाख आले, 18 लाख आले, सँक्शन होणार आहे, आज रोड होणार आहे, असंच ऐकत आहोत। हे कुठपर्यंत चालणार आहे? सिटी पेसचा आम्हाला फायदा घेऊन द्यावा या सिटी पेसच्या अधिकारी लोकांनी। इतकं मोठं सिटी पेस आहे, तिथं झाडं कमी आहे, झाडं लावत नाही, आपल्याकडे डस्ट एवढा येत आहे। एक तरी फायदा यांनी आम्हाला घेऊन द्यावा। हे म्हणते रोजगार आहे, रोजगार सिटी पेसनं भेटते। ज्या जिल्ह्यात सिटी पेस किंवा औष्णिक विद्युत केंद्र नाही आहे तिथं का रोजगार नाही आहे का? सगळीकडे रोजगार आहे। सिटी पेस असल्यामुळे रोजगार असते आणि नसते, पण आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या या सिटी पेसला पुरवल्या पाहिजे। हे आता छोट्या खाणीचं आंदोलन आहे, याच्यानंतर हे मोठ्या स्वरूप याचं घेणार आहे। एवढंच बोलतो।